झणझणीत आणि मसालेदार असं सुकं चिकन खायचंय तर ते कसं बनवायचं चला बघूया। त्यासाठी मी एका पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झाल्यावर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। कांदा गुलाबी रंगावर आल्यावर यामध्ये मॅरिनेट केलेल्या चिकनचे 3 ते 4 पीसेस घालून आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत। असं केल्यामुळे चिकनची चव खूप छान येते आणि चिकनला छान रंग येतो। तुम्हीही अशा पद्धतीने बनवून बघा। आता असं परतून झाल्यानंतर संपूर्ण मॅरिनेट केलेलं चिकन आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे। चिकन मॅरिनेट करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे। आता आपल्याला हे तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण हे चिकन वाफेवरच शिजवून घेणार आहोत। त्यासाठी त्याच्यावर एक झाकण ठेवून त्यामध्ये पाणी घालून 15 ते 20 मिनिटांसाठी आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे। 15 ते 20 मिनिटं झाल्यानंतर चिकनला छान पाणी सुटतं आणि त्याचे फ्लेवर छान मुरतात। आता ह्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घेणार आहे आणि एक छोटा चमचाभर गरम मसालाही घालून घेणार आहे। कांदा खोबऱ्याचं वाटण घातल्यामुळे चिकनला छान दाटसरपणा येतो आणि चिकनची चव खूप छान लागते। आता ताटलीत जे गरम केलेलं पाणी होतं ते ह्यामध्ये घालून हे सर्व एकत्र करून घेणार आहे। हे एकदा छान परतून झाल्यावर कुकरचं झाकण लावून आपण हे 2 ते 3 शिट्ट्यांसाठी शिजवून घेणार आहोत। असं केल्याने चिकन खूप छान शिजतं। आता 2 शिट्ट्या झाल्या आहेत, बघा आपलं चिकन व्यवस्थित शिजलं आहे आणि बनून तयार आहे। तुम्हीही या पद्धतीने सुकं चिकन नक्की बनवून बघा, तुम्हाला आवडेल। स्पेशल चिकनची डिटेल रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे। तुम्हीही या पद्धतीने टेस्टी मसालेदार असं सुकं चिकन बनवा, खा, खाऊ घाला।